मंडळी कसं काय तुम्ही सगळेजण, आशा करतो आपण सगळेजण ट्यून इन करीत आहात ऑन योन ताल FM. कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आणि आज जास्त स्पेशल कार्यक्रम आहे, कारण जसं सांगितल्याप्रमाणे आज आपल्या स्टुडिओमध्ये आणि विशेष पाहुणे आलेले आहे महाराष्ट्र पुणेवरून. आणि आज या कार्यक्रमामध्ये यांचं एक मुलाखत आम्ही घेणार आहोत. विशेषतः प्रथमतः यांचे स्वागत आम्ही करतो आज पंडित प्रसाद जोशी, फलज्योतिष व वास्तु तज्ञ अर्थात वास्तु एक्सपर्ट, आज मॉरिशस मध्ये आणि विशेषतः MBCच्या स्टुडिओ मध्ये आहेत. यांचे स्वागत आम्ही करतो. आज आपले स्वागत असो पंडितजी. तर पंडितजी, तुम्ही आपल्या लिसनर्सला तुम्ही सांगू शकता की वास्तुपुरुष नेमकं म्हणजे काय, आणि घराचं वास्तूबद्दल सुद्धा काही उपाय तुम्ही त्यांना सांगू शकता का? ऋषींनी वास्तुशास्त्र या विषयावर लिखाण केलंय. त्याच्यामध्ये ग्रंथ आहेत, मानसार, मयमतम असे प्राचीन ग्रंथ, निघंटू आहे, भावप्रकाश आहेत, असे अनेक ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये ऋषीमुनींनी वास्तू या विषयाबद्दल लिहिलंय. मग वास्तूमध्ये 2-3 प्रकार असतात. एक देवालय जिथे देव राहतात आणि एक मनुष्यालय जिथे माणूस राहतो. बरं. सो टेम्पल आर्किटेक्चर वेगळं, माणसाचं घराचं स्थापत्यशास्त्र वेगळं. मग घर हे काय आहे, तर घर हे माणसाचा आरसा असतो. मग घर जसं असेल तशी माणसाची एनर्जी काम करते. म्हणजे काय, तर तुमच्या घरामध्ये वास्तुपुरुष म्हणजे नेमकी काय करतो, तो वास्तुपुरुष नमस्तेस्तु भूषय्य अभिरत प्रभो मत गृहे धनधान्यादी समृद्धी कुरु सर्वदा. तो घर धनधान्याने भरतो आणि समृद्ध करतो आणि त्याचं रक्षण करतो आणि आपला भार पाठीवर घेतो. असा हा वास्तुपुरुष आहे. मग या वास्तुपुरुषाचं मुख कुठे असायला पाहिजे, त्याचे पाय कुठे असायला पाहिजेत, मग तिथे कुठल्या एनर्जी काम करतात, मग वैश्विक ऊर्जा घरामध्ये किती आहे, ब्रह्मस्थान कसं आहे, त्याची साऊथ वेस्ट एनर्जी कशी आहे, मग स्टॅबिलिटी, फायनान्स, मेंटल लेवल, या सगळ्या गोष्टी तुमच्यावरच अवलंबून असतात. पण त्याचा परिणाम वास्तूतल्या पंचतत्वांचा, बाहेरच्या पंचतत्वांचा तुमच्या पंचतत्वांवर होत असतो. मग वास्तू म्हणजे एक फिजिकल बॉडी आहे. आणि जेव्हा कुलूप लावून गृहप्रवेश कुलूप उघडून माणूस ओनर करतो, तेव्हा त्या फिजिकल बॉडीमध्ये सोल एंटर होतो. आणि मग आतमध्ये जे काही सगळं चांगलं आहे तसं चांगलं त्याला मिळतं. जसं काही कमी आहे त्याचा त्रास देखील होतो ओनरला. म्हणजेच काय, तर घरामध्ये मुख्य द्वार आहे, त्याला उंबरा असायला हवा, तर मर्यादा आहे, बाउंड्री आहे. दाराला तोरण असायला हवं. जसं एखाद्या गोल याच्यामध्ये आपण अर्धचंद्र काढला की ती स्माइली तयार होते, तसं आपण दाराला तोरण लावलं की दार हसायला लागतं, समृद्ध होतं. अशी साध्या गोष्टी वास्तुशास्त्र आहेत. पंचतत्वांशी वास्तू अलाईन झाली पाहिजे. पृथ्वी, आग, तेज, आकाश, वायू या प्रत्येकाची स्थानं ठरलेली आहेत, त्याच्याशी आपली वास्तू अलाईन झाली पाहिजे. हे सिंपल असं हे वास्तुशास्त्र आहे, जे माणसाला समृद्धीकडे घेऊन जातं. बरोबर. बूस्टर आहे. म्हणून वास्तू ही चांगली असायला हवी. वास्तू नेहमी तथास्तु म्हणते. म्हणजे काय, तर सिलिका म्हणजे काय, सेमीकंडक्टर आहे, हिस्ट्री आणि मेमरी स्टोअर करतो. सिमेंट, वाळू, खडी आपल्या घरात वापरलेली असते. आपण घरामध्ये जे शब्द उच्चारतो, चांगले असतील वाईट असतील, ते आपल्या भिंती अब्सॉर्ब करून ठेवतात. म्हणून आपल्याकडं नवरात्र, दिवाळी आली की आपण क्लेन्झिंग प्रोसेस करतो. सगळं साफसफाई, स्वच्छता, सगळी निगेटिव्ह मेमरी डिलीट करतो आणि नवीन मेमरी स्थापित करतो. सो वास्तू समृद्धच आहे. आपल्या सगळ्या धर्मसंस्कृतीमध्ये वास्तूला समृद्ध करण्याचे उपाय भरपूर दिलेत. म्हणून सारखा घरामध्ये दर 6 महिन्यांनी रंग दिला पाहिजे, वास्तू स्वच्छ केली पाहिजे, क्लटर्स काढले पाहिजेत. साधी एखादी साडी 15-20 दिवस जर तुम्ही त्याची घडी मोडली नाही आणि तशीच ठेवली तर त्याच्यामध्ये हजारो जंतू तयार होतात, मायक्रोबायोलॉजिकल. सो क्लेन्झिंग प्रोसेस घरामध्ये झाली पाहिजे. मेट्रेसेस, तुमच्या झोपायच्या गाद्या स्वच्छ केल्या पाहिजेत. इथं 8 तास आपण झोपतो. तुमचं डोकं कुठल्या दिशेला पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे. आता मी कुठल्या दिशेला हवं हे सांगणार नाही, कारण कोण कुठे झोपतो माहित नाही लोकांना. पण तुमचं डोकं सूर्याकडे असलं तर जास्त चांगलं, दक्षिणेकडे असेल तर उत्तम. म्हणून मग या सगळ्या दिशांचा आणि आपल्या शरीराचा, आपल्या घराचा, या पंचतत्वांचा कॉस्मोटेलोरिक बॅलन्स असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे वास्तू ही सामान्यपणे लोकांना समृद्ध करते, अशी ही वास्तुशास्त्राचं महत्व आहे. बरोबर. आणि जर लोकांना आपल्या घराचे वास्तू जर दोष असेल तर घरगुती उपाय आहे का? भरपूर उपाय आहेत घरगुती. मी जसं आता सांगितलं, म्हणजे आपण हायजेनिक असणं, घर स्वच्छ ठेवणं, क्लटर्स कमी करणं, नको असलेल्या गोष्टी बाजूला टाकणं, हे फार गरजेचं आहे. तुम्ही ईशान्य दिशेला जर डस्टबिन ठेवाल तर कसं होईल, मेंटल लेवल आहे ती. आपलं वास्तुपुरुषाचं डोकं तिकडे असतं, आपलं ब्रेन तिथं कनेक्टेड असतं. म्हणून नॉर्थ ईस्ट क्लीन पाहिजे, स्वच्छ पाहिजे.
तर अशा अनेक गोष्टी घरामध्ये तुम्ही खडे मीठ वापरू शकता पाण्यामध्ये टाकून आणि त्यांनी घर पुसू शकता. कारण सॉल्ट इज अ मीडिया विच इज युजफुल फॉर डिटॉक्सिकेशन. आपल्याला अश्रू आले तर कसे असतात, त्याच्यामध्ये सॉल्ट कंटेंट असतो. बरोबर. घाम आला तरी सॉल्ट असतो आणि युरिनमध्ये पण सॉल्ट असतो. तर सॉल्ट इज अ मीडिया विच इज युजफुल फॉर डिटॉक्सिकेशन. म्हणून आपण मिठाने जर फरशी पुसली तर बऱ्याच गोष्टी निगेटिव्ह तुमच्या घरातल्या जंतू वगैरे पण कमी होतात. सो अशा काही बारीक सारीक गोष्टी आहेत. तुम्ही टॉयलेटमध्ये तुरटी ठेवू शकता, खडे मीठ ठेवू शकता. कारण कसं टॉयलेट हा विषय असा आहे की जो घरात असणं हाच मुळात दोष आहे. पूर्वी लोक कसे होते, पूर्वी लोक जेवायला घरी असायची आणि वॉशरूमला बाहेर जायची. आता जेवायला बाहेर जातात आणि टॉयलेट घरी येतात. सो हे सगळी संस्कृती बदलली. म्हणून टॉयलेटचं दार कधी उघडं ठेवायचं नाही. टॉयलेटचं दार हे नेहमी बंद पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही खडे मीठ ठेवा, तुरटी ठेवा. ती निगेटिव्हिटी आपोआप कमी त्याची इंटेन्सिटी कमी होते. सो असे साधे साधे उपाय आहेत. बरोबर. थँक्यू. आणि मंडळी हो, तुम्ही नीटपणे ऐकलात की साफसफाई करणे आवश्यक आहे. करत राहा तुम्ही. आणि साफसफाई केल्यानंतर तर सगळीकडे सुख असणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी, सर्व परिवारांसाठी, नवीन पिढींसाठी. कदाचित यांच्याकडून एक संदेश आहे, तर यांच्याकडून ऐकूया. असं आहे की बायोलॉजी ऑफ बिलीफ हे लिफ्टन ग्रुपचं एक बुक आहे की श्रद्धेचं जैविक शास्त्र. तर श्रद्धा आणि भक्ती ही जर असेल तर तुमचे शरीरामध्ये कसे हार्मोन्स पॉझिटिव्ह तयार होतात, डोपामिन, सिरोटोनिन सारखे. तर मला असं वाटतं की आपल्या घरामध्ये आपण जे संस्कार मुलांवर करतो ते संस्कारच आपल्या राष्ट्र घडवतात. म्हणून मग आपल्या मुलांवरचे संस्कार हे फार महत्त्वाचे आहेत. आणि मग सूक्ष्म ऊर्जा काय काम करतात, तर आपले जे विचार आहेत ते सकारात्मक असले तर आपण सकारात्मक विचारांशी ब्रह्मांडाशी कनेक्ट होतो. आणि विचार नकारात्मक असेल तर ब्रह्मांडातल्या नकारात्मक लहरींशी आपण कनेक्ट होतो. सो मला असं वाटतं की घरामध्ये आईवडिलांनी आपल्या मुलांना हे संस्कार द्यावेत की बाबा आपण सकारात्मक विचार करावा, नेहमी खरं बोल असंच म्हणावं, खोटं हा शब्द वापरूच नाही. सो तो डिस्ट्रक्टिव्ह आहे. सो मला असं वाटतं की प्रेम, करुणा, मातृत्व, वात्सल्य या सगळ्यांनी जर आपण परिपूर्ण व्हावं असं आपल्याला वाटत असेल तर आपले विचार आणि आचार समृद्ध झाले पाहिजेत. आणि ते समृद्ध तेव्हाच होतात यतो धर्मस्ततो जयः. जिथं धर्म आहे तिथं जय आहे. धर्म रक्षती रक्षितः. आणि मग जिथं धर्म आहे तिथं धर्म तुमचं रक्षण करतो. मग धर्म म्हणजे काय, तर सदाचार, आहार, विहार आणि आचार. सो मला असं वाटतं की तरुण पिढीने मोबाईलचा वापर सकारात्मक करावा, कमीत कमी मोबाईल वापरावा, चांगल्या कामासाठी तो मोबाईलचा वापर व्हावा, समृद्ध ज्ञानवृद्धी करता व्हावा. म्हणून विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशाम परपीडनाय खलस्य साधव विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय. इथे खल आणि दुर्जन आणि सज्जनाची लक्षणं सांगितली. सो दुर्जन काय करतो, विद्या विवादाय, विद्या ही त्याची वादासाठी असते. धनम मदाय, धन उन्मत्त होण्यासाठी असतं. आणि शक्ती त्रास देण्यासाठी असते. उलट सज्जनाचं विपरीत काय आहे, ही विद्या देण्यासाठी आहे, धन दानासाठी आहे आणि शक्ती ही रक्षणासाठी आहे. म्हणून आपल्या या पुढच्या पिढीची शक्ती ही रक्षणासाठी, ज्ञान हे दानासाठी आणि धन हे दानासाठी आणि ज्ञान देण्यासाठी उपयोगात येण्यासाठी आपल्याला घरामधले संस्कार चांगले करणं गरजेचं आहे. आणि माझ्या सगळ्या तरुण पिढीला शुभेच्छा आहेत की ते नक्कीच या समृद्धीकडे जातील आणि राष्ट्र एक चांगलं विश्व निर्मिती करतील. बरोबर. अगदी बरोबर. डॉक्टर आणि पंडित प्रसाद जोशी, MBCच्या वतीने, टाल FM वतीने आपल्याला खूप खूप धन्यवाद आम्ही देतो. कारण आपण सगळ्या लोकांना इतकी माहिती दिलेली आहेत आणि यासाठी उत्कृष्ट माहिती, विशेषतः विठ्ठल नामस्मरण कसं करावं आणि याच्यानंतर आपलं घर आणि आपलं व्यवसाय तसेच नवीन पिढीला कसं घडवून नेण्यासाठी पुढच्या पिढीला, तसेच आपलं जीवन सुखी आणि सकारात्मक कसं व्हावं याबद्दल तुम्ही बोललात. खूप खूप धन्यवाद. आणि आमची भेट होणार नक्कीच परत या मॉरिशसमध्ये. आणि MBCच्या वतीने आपल्या सगळ्यांना आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. ते आभार.